पंकजा मुंडेंच्या फाईल्स घेऊन धनंजय मुंडे माझ्या घरी आले होते। मी पंकजा मुंडेंच्या विरोधात लढावं असं धनंजय मुंडेंना वाटत होतं। अंजली दमानिया यांनी काही वेळापूर्वी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा मोठा आरोप केलेला आहे। मी असं कधीही लढत नसल्याचं धनंजय मुंडेंना सांगितलं असं देखील दमानिया यांनी म्हटलंय। धनंजय मुंडे फाईल्स इथेच ठेवून निघून गेले असं देखील अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे। पंकजा मुंडेंच्या फाईल्स घेऊन धनंजय मुंडे माझ्या घरी आलेले होते। मी पंकजा मुंडेंच्या विरोधात लढावं असं धनंजय मुंडेंना वाटत होतं असं अंजली दमानिया यांनी म्हणत मोठा आरोप केलेला आहे। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी काही वेळापूर्वी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा मोठा आरोप केलाय। धनंजय मुंडे फाईल्स इथेच ठेवून निघून गेले असं देखील अंजली दमानिया यांनी म्हटलंय। माझ्या घरी 4 ते 5 वर्षापूर्वी धनंजय मुंडे स्वतः एक तेजस ठक्कर नावाच्या व्यक्तीबरोबर आले होते। ते अख्खा फाईलचा ठोकळा घेऊन आले होते। पंकजा मुंडे विरोधातल्या त्या फाईल्स होत्या आणि त्या फाईलची माहिती माझ्याकडे आधी ज्यांचा फोन आला ते तेजस ठक्कर होते आणि एक राजेंद्र घनवट नावाचे एक व्यक्ती होते। आता हे सगळं तेव्हा ते माझ्याकडे फाईल घेऊन आले। मी त्यांना व्यवस्थितपणे समजवलं की मी अशी कोणाची दिलेल्या फाईलवर कधीही काम करत नाही आणि म्हणून मी पंकजा मुंडेंचा कुठलाही विषय तेव्हा लावून धरला नाही। तर अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे आपल्याकडे फाईल्स घेऊन आलेले होते त्यावेळेला तेजस ठक्कर सोबत होते असं म्हणत राजेंद्र घनवट यांचा देखील आपल्याला त्यावेळेला फोन आल्याचं अंजली दमानिया यांनी या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी हा मोठा आरोप केलाय। तर मी असं कधीही लढत नसल्याचं धनंजय मुंडेंना सांगितल्याचं सुद्धा त्यांनी या ठिकाणी म्हटलंय।